हा बीडचा सुभाष रोड आणि या सुभाष रोडला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासनं जवळपास माळवेच्या चौकापर्यंत रस्त्याच्या बाजूला बसणारे हे भाजीपाले विक्रेते, या गोष्टीमुळं व्यापाऱ्यांना त्रास होतो असं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे. तर भाजीपाल्यावाल्यांची पण काही अडचण असू शकते. या दोन्ही गोष्टी आज आपण समजून घेणार आहोत. एक व्यापारी जे की अनेक वर्षापासून या रोडवर व्यापार करतात, श्याम मगरे, यांना आपण याविषयी बोलू की नेमकं या सगळ्या रविवारच्या दिवशी तुम्हाला अडचण काय काय येते. अशा अडचण की सकाळपासून 12 वाजले 1 वाजे तरी भावणी पण होत नाही, कस्टमरला यायला जागा पुरत नाही, आम्हाला अक्षरशः सामान बाहेर लावता येत नाही आणि जर त्यांना काय बोलावं तर भांडायला उठतेच. अक्षरशः म्हणजे तो आम्ही रोडवर बसलो, आम्हाला नगर परिषदेने आम्हाला बसवलेले इथं आमच्याकडून पैसे घेतात, आम्हाला इथं भांडायला उठतात आणि मारायला सुद्धा उठायला तयार येते आणि अक्षरशः आम्हाला सकाळपासून 2 वाजू 3 वाजू 4 वाजू पण भावानी होत नाही आणि दिवसाचा धंदा पूर्ण डुबीतच आहे. नाही, मग या संदर्भात आपण नगरपालिकेला काही एखादा अर्ज वगैरे केलंय? आम्ही निवेदन केलं होतं, सीओ साहेबाला भेटलो, नगराध्यक्ष साहेबाला भेटलो, उपनगराध्यक्ष साहेबाला भेटलो, ते आम्हाला पॉझिटिव्ह बोलले की आम्ही करूच पण ते आणखीन काही करत नाहीयेत. ते त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेत, जसे नेते आश्वासन देतात तसे आश्वासन दिलेत की आम्ही यांना काय करू, दुसरीकडे कुठेतरी बसू, दुसरीकडची साफसफाई करू आणि आम्ही तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू. पण आणखीन गेले 1.5 महिने झाला आम्हाला हा त्रास वाढलेला आहे. पहिले तरी जरा कमी होता, आता तर पहिले 1 लाईन होती, आता तर रस्त्याच्या आतमधून सुद्धा बसायला चालू केले. नेमकं या गोष्टीमध्ये नगरपालिका काय लक्ष देणार? फक्त अर्ज स्वीकृत करून घ्यायचे, आम्ही बघू म्हणायचं, एवढ्याने होणार आहे का? ही बीडची जनता तुमचे मतदार नाही आहेत का? हा मात्र सगळ्यात मोठा प्रश्न या निमित्ताने आपल्या समोर येतो. तिथं लेखी निवेदन दिलेलंच आहे ना नगरपालिकेला, त्यांची काय चौकशी करते त्याने अजून त्याच्यावर काही प्रतिक्रिया घेतलेली नाही. नाही, पण आपल्याला काय म्हणायचं, याच्याने आपल्याला त्रास किती होतो? त्रास म्हणजे आता इथं आम्हाला गिरायकच नाही, दिवसभर गिरायकच होत नाही. गिरायकाला गाडीशिवाय गिरायक येत नाही, गिरायकाला गाडी उभा करायला जागा असली तर गिरायक होईल, नाही तर कसं होईल? अच्छा, हे किती वर्षापासून आम्हाला आपल्याला त्रास होतो? 10-20 वर्षापासून त्रास आहे. तुम्ही समजून नाही सांगितलं का? आम्ही समजून सांगत पण ते आमचं ऐकत नाही. पण तुमच्या दुकानापुरतं तुम्ही बोला, रस्त्यावर बसतो आम्ही, तुमचं काय नाही, दुकानापुरतं बोला. आता सगळ्याच जागेवर आता इथं जे दिसतंय ना, तुमच्या दुकानात यायला तर रस्ता आहे का? मग त्याच्यामुळे ते बसते आता ऐकलं तर आम्हाला काही बोलता येत नाही जास्त. पुढे बसता लोकांसंग हुज्जत घालत बसतेत लोक, बसू दे, आता काय करायचं त्याला. ठिकाणी जे भाजीपाला विक्री करणारे जे काही लोक आहेत त्यांना पण आपण बोलतोय आणि यांना विचारू की नेमकं हे रस्त्यावर बसणं यांना किती संयुक्तिक वाटतं. यांना असं जाणवत नाही का की याच्यामुळे व्यापाऱ्याला त्रास होतो म्हणून? त्याला काय म्हणतात? रस्त्यावर बसणं तर खूप अवघड आहे आणि बाजारला नगरपालिकेवाल्यांनी बाजारला जागा द्यायला पाहिजे. हे वाहनाचा त्रास आहे, एखादं वाहन आलं एखादं लागलं तर रस्त्याने टोटल बाजार आहे, ती जागा उपलब्ध करून नगरपालिकेने द्यायला पाहिजे. आरोपाची चिठ्ठी तर आम्हाला देतात ते, पण ही जागा उपलब्ध करून त्याने आम्हाला द्यायला पाहिजे. इकडं बाहेर पूर्ण रस्ते बाजार नसायला पाहिजे. तरी आपण बसताय, आता जुनाच नाही मग हे व्यापारी तुम्हाला म्हणते त्यावेळेस पण नाही का काय होत त्याचं? ते म्हणतात, पण आता पर्याय नाही आम्हाला, दुसरी बाजारची जागा नाही म्हणून आम्ही जागा नसल्यामुळे बसायची पाळी आली नाही तर रस्त्यावर. कुठं आहेत असं तुम्हाला वाटतं? नदीमध्ये बाजूला जागा आहे, पण ती काय अडचण काय? अडचण काही नाही, साफसफाई करून तिथं द्यावं त्यांनी आणि बाजार पूर्ण आपण पाहतो एक छोटीशी गोष्ट या ठिकाणी कळते. त्या ठिकाणी पुलाच्या बाजूला जी जागा आहे ती जर फक्त साफसफाई करून दिली, किती छोटं काम नगरपालिकेचं आहे, एवढी जर साफसफाई करून ती जागा दिली तर दोन्ही गोष्टी एकाच वेळेस साध्य होत आहेत. या विक्रेत्यांची पण अडचण मिटते आणि व्यापाऱ्यांची पण अडचण मिटते. बरोबर आहे ना, द्यायलाच पाहिजे जागा उपलब्ध करून आम्हाला. असल्यानंतर आम्ही रस्त्यावर कशाला बसू? सफाई करून दिली, आम्ही कुठं जिथं बसा म्हणते तिथं बसतो, जुन्या जागेवर. काय तुम्ही रस्त्यात बसताय? मग नाही बसायला पाहिजे का नाही बसायला पाहिजे? इथंच का बरं? या दुकानदाराने काय करायचं? हे इथं जे लोक दर रविवारी बसतात, या गोष्टीची अडचण काय आहे तुम्हाला? ट्रॅफिक जाम होती दिवसभर, ट्रॅफिक जाम होती मेन. आणि व्यवसायावर काय अडचण? व्यवसायावर थोडं परिणाम होता, पण मेन ट्रॅफिक जाम होती सगळ्यात मोठं त्रास. अच्छा, मग याच्याबद्दल आपण ट्रॅफिक जाममुळे गिऱ्हाईक येत नाही, याच्याबद्दल आपण आवाज नाही उठवला का कुठं? सांगितलं नगरपालिका सांगितलं ना, काय म्हणलं? अर्ज दिलाय आता व्यापारी युनियनतर्फे. आणखीन एक व्यापारी आहे दिलीप स्टेशनरी वाले, आपण पाहतोय यांच्या दुकानाच्या समोर हे सगळे भाजीपाला विक्रेते बसले आहेत. नेमकं यांना विचारू की याची अडचण कशी येते आणि याच्यासाठी उपाय काय करावा असं त्यांच्या डोक्यात आहे.
उपाय तर तुम्हीच करणार काय आहे ते, पण हे आम्हाला फार त्रास यायचा. माल आला, आम्हाला गाडी वेळ लावता येत नाही, माल देता नाही, गिरायकाला गाडी लावायचा प्रॉब्लेम, सगळेच प्रॉब्लेम सगळे हे. आता त्याला आम्ही वैयक्तिक काही करू शकत नाही. ते बाई नगर परिषदने काही केलं नाही, ह्याला दुसरी जागा दिली तर ते तिकडे नाही मग आपण नगरपालिकेला याच्याबद्दल सांगितलंय का? बहुतेक काही चालता विषय. आता गेले असोसिएशन कॉलेज आहे सुभाष असोसिएशन, तर त्यातलं 1-2-4 दिवसाआधी आले दोन नगर परिषद वगैरे, आणि ह्यांना शेतकरी लोकांसाठी सुद्धा हे सरकारने एक त्यांना नाही का जागा द्यायला पाहिजे कुठतरी. ह्यांना जो त्रास होतो उन्हाळा किंवा पावसाळा असो वगैरे, तर ते म्हणजे त्यांची पण काळजी सरकारने घ्यायला पाहिजे. त्यासोबतच इथं जे होणारं ट्रॅफिक आहे ते ट्रॅफिक सुरळीत कसं होईल ह्याची सुद्धा काळजी घ्यायला पाहिजे. त्यासोबत आमच्यासारखे जे दुकानदार आहेत सुभाष रोडचे सगळेच व्यापारी वर्ग, त्यांना जो त्रास होतो इथं गाडी लावणं असो किंवा माल ये जा असो, तर त्या सगळ्या गोष्टीतनं मुक्त होण्यासाठी ह्यांच्या अजून सरकारने सोय करायला पाहिजे कुठेतरी दुसऱ्या ठिकाणी. आपण पाहतोय ही व्यापाऱ्याची बॅलन्स्ड प्रतिक्रिया, म्हणजे कोणाचंही नुकसान होऊ नये आणि आमचंही नुकसान होऊ नये ही जर भूमिका व्यापारी घेतोय. भाजीपाला विकणाऱ्याची पण भूमिका आहे की आम्हाला जागा द्या, आमचं काही म्हणणं नाही इथं बसावं. हे दोन्ही करून जर सुरळीत चाललंय तर मग नगरपालिकेला नेमकी अडचण कुठं? हे जे आता बोलतायत हे तुमचे मतदार नाहीत का? याच्यासाठी वेगळं पंचांग, वेगळा ज्योतिषी बघायचा आहे का? म्हणजे त्यानुसार मुहूर्त सापडन. त्या ठिकाणी तिथं जी जागा आहे त्या जागेला जर समजा 2-4 ट्रॅक्टर खडे आणून टाकली तरी ती जागा स्वच्छ होऊन जाईल आणि या लोकांना बसण्यासाठी सोपं होईल. हे सगळं असताना पण फक्त ढकलायचे, चलू द्या पुढं म्हणायचे, अशी भूमिका का? याच्यासाठी नगरपालिका झोपेचं सोंग का घेते हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. मी डॉक्टर SP लड्डा, दैनिक लोकप्रश्नसह महाराष्ट्र न्यूज बुलेटिन, बीड.